सामना त्वरित चालू करायचा आहे. सेमीफायनलचा दुसरा सेमीफायनलचा सामना जो सामना या सामन्यामधून जो विजयी संघ होईल तो सामना करेल फायनलिस्ट. पहिला फायनलिस्ट आपल्याला आजच्या दिवसाचा आजच्या या तिसऱ्या पर्वाचा सापडलेला आहे तो माऊली 11 संघ यांच्याशी भिडणार आहे. संघ मालक विलास जोगे यांचा संघ माऊली 11. अक्षय आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते आपलं घेऊन जायचंय सामना चालू होण्यापूर्वी. हेमंत पळसमकर हेमंत मानस पळसमकर हेमंत पळसमकर बरोबर बोललो ना मग. आपण स्वतः 100 रुपयाचं पारितोषिक द्यायचंय. आणि विजय धनु पळसमकर साहेब आपल्याला जीपे करतील. यावेळेला मात्र पहिला बळी ठरलाय. पहिला मासा गळाला सापडलाय राऊत 11 संघासाठी. पहिला मोहरा टिपला गेलाय तो प्रमोद भेरे ज्याने आज दिवसभरात चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली आहे. तो मोठा मासा गळाला लाभलाय तो राऊत 11 संघासाठी प्रमोद भेरेच्या स्वरूपात. डीजे सुरेश मिरजोळकर साहेब भाजपा विलेपार्ले उपशाखा अध्यक्ष यांच्याकडून आयोजनासाठी 501 रुपये देणगी स्वरूपात आलेले आहे. तरी आम्ही आयोजन कमिटी तर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो. सुरेश मिरजोळकर साहेब धन्यवाद. स्क्वेअर लेगच्या दिशेने फिरकावलेला हा चेंडू पाहायचंय. बाउंड्री लाईन थांबला बॉल. 3 धावा मिळाल्या. या दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजीची धुरा सांभाळेल तो रुपेश धुमाल जो सामनावीराचा पुरस्कार ठरला होता. रुपेशचा पुढचा चेंडू यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळलेला हा चेंडू एका धावेवरती समाधान.
सुंदर झेल. मिड मिड ऑफच्या खेळाडूने सुंदर असा झेल टिपला. यावेळेला सुंदर टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय रुपेश. कॉन्फिडन्स लेवल वाढलेले आहे. मात्र पहिलं षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये पहिलं षटक फेकलं होतं, पण त्यापूर्वीच्या सामन्यामध्ये मात्र कर्णधाराने स्वतः पहिलं षटक फेकलं होतं आणि मागच्या सामन्यामध्ये त्याने पहिलं षटक टाकलं आणि आपल्या कर्णधाराचा विश्वास संपादन केला आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास ठेवून पहिलं षटक दिलेलं आहे. यावेळेला मात्र प्रहार केला. चेंडू खाली येईल का काऊ कॉर्नरचा खेळाडू? यावेळेला मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय खणखणीत चौकार. सुंदर असे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रुपेश कडून. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली हा सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. गोलंदाज रुपेश यांच्याकडून 2 मोहरे टिपले गेले. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळेल निमेश पळसमकर आपल्या संघासाठी. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू. एकच धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. दुसरी धाव पूर्ण झाली. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. पाहायचंय पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा निर्णय येतोय. पंचांचं बोट मात्र आकाशाच्या दिशेने उंचावताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल. दुसरा या ठिकाणी फलंदाज बाद होताना माघारी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय समीर डीजे. जोळकर आपल्या संघासाठी पाहायचंय सन्मानजनक अशी धावसंख्या उभारतोय का. या वेळेला सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. यॉर्कर चेंडू खेळलाय तो गोलंदाज निमेश याने. आपल्या संघासाठी टिचून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय निमेश पळसमकर. मित्रांनो, आयुष्यामध्ये स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत.
आयुष्यामध्ये संकटावर अशा पद्धतीने तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. म्हणून वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कधीच कंटाळत नाही. थोडा वेळ थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा तोच दहशत आणि तोच दरारा घेऊन आपल्या मार्गास्थ होतो. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीच स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. त्याच पद्धतीने जरी आपण प्रथम फलंदाजी करत असाल तरी पण आपण स्वतःला खचू देऊ नका की धावांचा डोंगर कसा उभा करता येईल याकडे आपण पाहिलं पाहिजे. डॉट चेंडू, सुंदर गोलंदाजी, कमबॅक केली आहे ती निमेश याने. बॅक टू बॅक 2 डॉट आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र थर्ड बँकच्या दिशेला भिरकावलेला हा चेंडू. धावसंख्या झाली 11. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला पंचांकडे दाद मागितली जाईल. बॅटची कडा घेऊन जातोय यष्टीच्या हातामध्ये विसावलाय चेंडू आणि बाद झालाय. माघारी पाठवले ते फलंदाजाला. स्पीडअप घ्यायचंय थोडं. पंच गोलंदाजी धुरा सांभाळेल संतोष, स्वतः कर्णधार. यावेळेला पुन्हा एकदा अपील केली जाईल. पंचांनी अपील फेटाळले. निर्धाव चेंडू. धावसंख्या जैसे ते धावसंख्या झाली आहे ती 11. कोण होईल वडदसोल प्रीमियर लीगचा तिसऱ्या पर्वाचा मानकरी. यावेळेला मात्र वाईड घोषित करतायत पंच. पुन्हा एकदा काहीसे लाईन मात्र बिघडलेले आपल्याला पाहायला मिळते. संतोष राऊत यांचे आपल्या संघासाठी तिसरं षटक आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आलेले संतोष राऊत काहीच दडपणाखाली मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय. परंतु हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे. याने अनेक मॅचेस त्याने आपल्या जोरावरती या ठिकाणी जिंकवून दिलेले आहेत. मी पाहिलेलं आहे या खेळाडूला. या ठिकाणी धावचित झालेला आहे तो फलंदाज.
यावेळेला मात्र तिखट बाउन्सर खेळलाय संतोष राऊत यांनी. काय गोलंदाजी आहे पहा. धावसंख्या जैसे ते धावसंख्या झाली ती 19. या ठिकाणी आमचे मित्र सुनील पवार आम्हाला सांगतायत की आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये उंच असा उडा खेचलेला हा फटकार जाईल का सीमारेषा पार. या ठिकाणी मात्र चेंडू दुसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यावरती चेंडूला पकडलेला आहे आणि चार धावा पूर्ण केल्यात आणि मला वाटतं तिसरा षटकही संपले. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 23. विजयासाठी 24 धावांचं आव्हान. या ठिकाणी आमचे स्कोरर सुनील पवार ऑपरेटर आम्हाला सांगतायत की आतापर्यंत या वडदसोल प्रीमियर लीग 2025 पर्व तिसऱ्या या पर्वामध्ये आतापर्यंत सर्व टीमचे मिळून आतापर्यंत 42 षटकार झालेले आहेत. 42 षटकार. या ठिकाणी षटकारांची मात्र आतषबाजी आपल्याला आज दिवसभरात पाहायला मिळाली. धन्यवाद डीजे. विजयासाठी 24 धावांचं आव्हान. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. अठरा चेंडू आणि 24 धावा. काही होऊ शकतं. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे फायनलचा. चला सामन्याच्या दिशेने जाऊया.
सामन्याचा सेकंड हाफ. गोलंदाजी दुरा सांभाळेल अरविंद. पुन्हा एकदा यावेळेला फुलटॉस चेंडू. काय वेगवान चेंडू फेकला होता गोलंदाज अरविंद यांनी. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अरविंदचे. आता मात्र समीकरण बदलतंय. 17 चेंडू 24 धावा. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. संतोष नामक फलंदाज याने तो जाणला त्याचा चेंडू आणि सन्मान करण्याचा प्रयत्न केला त्या चेंडूवरती, परंतु एक धाव मिळेलही या चेंडूवरती. अरविंद यावेळेला मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज विकास पळसमकर. विकास पळसमकर यावेळेला मात्र गोल अपील केली जाईल. काय झेल टिपलाय पहा यष्टीरक्षकाने. जर यष्टीरक्षकाचे क्षेत्ररक्षण आवडलं असेल, यष्टीरक्षकाचे या ठिकाणचे फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रशांत गोलंदाजीची धुरा सांभाळले अरविंद याने. अवघी एकच धाव दिली आतापर्यंत. 4 चेंडू फेकलेले आहेत. सुंदर टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अरविंद याचा. खरोखरच म्हटल्याप्रमाणे अपील केली जाईल पंचांकडे. अपील फेटाळले. सुंदर टिचून गोलंदाजी. फलंदाजाला मात्र जाग्यावरती जकडून ठेवलंय. फलंदाज आहे तो निमेश पळसमकर. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे स्वतः कर्णधार संतोष राऊत. यावेळेला मात्र जोरदार फटका दिलाय. चेंडू जातोय काऊ कर्णरच्या डोक्यावरून. 6 धावा. निमेश पळसमकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकाराला विजय पळसमकर उर्फ बाबू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे, याची नोंद घ्यायची. निमेश पळसमकर आणि धाव संख्या झालेली आहे ते 7. एक बाद 7 पहिलं षटक संपलंय. सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र त्याला षटकार मिळाला आणि मात्र धाव संख्या झाली ते 7. आता मात्र दुसरं षटक कर्णधाराने सोपवले ते सचिनच्या हातामध्ये, सर्वेशच्या हातामध्ये. फलंदाजीची धुरा सांभाळतोय संतोष राऊत. विजयासाठी 24 धावांचा पाठलाग करत असताना धाव संख्या झालेली आहे ती 7. बारा चेंडू 17 धावा. समीकरण काहीच बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू 17 धावा. प्रवीण महादिये समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. सर्वेशाचा यावेळेला चेंडू मात्र खाली राहिला. काय गोल गती दिली चेंडूला. सुंदर असे गती दिली होती, सुंदर अशी लेंथ होती
गोलंदाज सर्वेश याची आपल्या संघासाठी तुटून जीव तोडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय सर्वेश. सर्वेशचा पुढचा चेंडू यावेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला हा चेंडू जाईल का सीमारेषा पार. चेंडू जातोय सीमारेषा पार, आलाय खणखणीत चौकार. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे संतोष यांच्याकडून. पॉइंटच्या डोक्यावर मारलेला हा फटकार 4 धावांसाठी होता आणि 4 धावांनंतर धावसंख्या वधारलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 11. सर्वेशचा पुढचा चेंडू यावेळेला मात्र दडपण काहीसं पाहायला मिळतंय सर्वेश वरती. दडपण असेल का नाही असणार, कारण हा सामना रंगतोय तो म्हणजे वडोदरा प्रीमियर लीग 2025 पर्व तिसराचा सेमी फायनलचा सामना. इथून जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न करेल. दडपण असेल गोलंदाजावरती, दडपण असेल ते फलंदाजावरती. पाहायचंय यावेळेला मात्र बाउन्सर करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी कॉल. दुसरे धाव पूर्ण होईल का, तू येतो मी जातो असा करण्यामध्ये या ठिकाणी मिसफिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि दुसरी धाव घेण्यामध्ये यश मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाजांना 2 धावेनंतर धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या झालेली आहे ती 14. समीकरण काहीसं बदललेलं. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता, 24 धावांचा पाठलाग करत असताना विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र बॅटची एज. गलीमध्ये गेलेला हा चेंडू 1 धाव पूर्ण करतील. दोन्ही हे नावाजलेले असे फलंदाज आपण पाहतोय क्रीज वरती. एक स्ट्राईकला असेल निमेश पळसमकर, नॉन स्ट्राईकला आहे तो संतोष राऊत. आपल्या संघाचा कर्णधार स्वतः संतोष सामना करेल सर्वेशचा. यावेळेला मात्र सुंदर गोलंदाजी म्हणावे लागेल. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय या क्षेत्ररक्षकाकडून आणि माघारी धाडलंय ते निमेश पळसमकरला. धन्यवाद डीजे. या विकेटच्या पतन नंतर मात्र धावसंख्या झालेली आहे जैसे ते 15. विजयासाठी अजूनही 24 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावांची आवश्यकता. धावसंख्या झालेली आहे ती 15. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज क्रीज वरती आपण पाहतोय रुपेश. सात चेंडू आणि 9 धावा. काय सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. वातावरणात मात्र ताप शीतलता असताना देखील ह्या क्रिकेटच्या वातावरणात मात्र उष्मा जागृत केलाय. यावेळेला दडपण असेल गोलंदाजावरती, दडपण असेल फलंदाजावरती आणि तितका श्वास रोखून धरलाय प्रेक्षकांचा. यावेळेला मात्र प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक पाहायचा. यावेळेला कोणतीही चूक करणार नाहीये आणि माघारी धाडलंय ते फलंदाजाला.
धन्यवाद डीजे. थोडं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. पंच खेळाडूंना वेळ द्यायचा नाहीये, आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. शेवटचा षटक प्रमोद भेरे स्वतः कर्णधार घेऊन आलाय आपल्या संघासाठी. सामना करेल स्वतः कर्णधार संतोष राऊत आपल्या संघासाठी, राऊत 11 संघासाठी. पाहायचंय कोण भारी पडतोय. यावेळेला मात्र डॉट चेंडू घेण्यात यश मिळालंय. पंचांशी वाद घालायचा नाहीये, पंचांनी नकार दिला तर सामना पुढे सरकवायचा आहे. धन्यवाद. डॉट चेंडू 5 चेंडू 9 धावा. धाव संख्या झाल्यात 15. 5 चेंडू 9 धावा. यावेळेला मात्र तिकट बाउन्सर केलाय. अपील केली जाईल, दाद मागितली जाईल पंचांकडे. पंचांनी दाद फेटाळलेले, अपील फेटाळलेले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू घेण्यामध्ये यश मिळालंय प्रमोद बेरे याला. सुंदर टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. बॅक टू बॅक 2 डॉट घेतलेत, बॅक टू बॅक 2 डॉट घेतलेत ते प्रमोद याने आपल्या संघासाठी. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी असं दुसरं षटक, तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो प्रमोद बेरे. यावेळेला मात्र बॅटची एज घेतली, एक धाव पूर्ण केली. बाद होईल फलंदाज दुसरे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. 3 चेंडू 9 धावा. जोपर्यंत संतोष राऊत मैदानावरती आहे तोपर्यंत हा सामना कुणाच्याही बाजूने झुकू शकतो. संतोष राऊत एक हाती सामना फिरवून देऊ शकणारा हा फलंदाज. येथे मात्र वाईडची अपील केली जाईल. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत, वाईड इशारा करतायत. एक धाव वाढले, समीकरण बदललं पुन्हा एकदा. 3 चेंडू 3 चेंडू 7 धावा. पंचांचा पुन्हा हात समांतर रेषेत. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. प्रेक्षक वर्गाचा मात्र श्वास रोखून धरायला ठेवलेला हा सामना आपण पाहतोय. अटीतटीचा सामना. मातब्बल संघ एका साईडला आहेत ते लक्ष्मी स्पोर्ट्स संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाजी करताना पाहतोय राऊत 11 संघ. या दोन्ही संघ या ठिकाणी मात्र तुल्यबल असं संघामध्ये सामना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र डॉट घेण्यामध्ये यश मिळालंय. या 2 वाईड चेंडू मिळाले होते, एक्स्ट्रा चेंडू मिळाले होते, याचा फायदा मात्र घेता आला नाही तो संतोष राऊत याला. 2 चेंडूनी 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. सुंदर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय प्रमोद बेरे आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा काय चेंडू, काय गोलंदाजी केले, क्लास गोलंदाजी पाहतोय मी. या ठिकाणी मात्र भयान शांतता आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 6 धावा. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 6 धावा. दोन्ही कर्णधार समोरासमोर. आता मात्र प्रमोद बेरे हवी होईल की संतोष राऊत. जोरदार प्रहार केलाय, चेंडू जाईल का सीमारेषा पार. यावेळेला मात्र बाद होईल तो फलंदाज संतोष राऊत.